येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. नवा आमदार निवडण्यासाठी नगरपालिकांच्या 426 नगरसेवकांची भूमिका निर्णायक. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. सोलापूरसह राज्यातील या 17 मतदारसंघात निवडणुकीची अधिसूचना त्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे. आज पहिल्या दिवशी काँग्रेसनं 2, शिंदे सेनेनं 4, ठाकरे सेनेनं 3, समाजवादी पक्षानं 1, बीएसपीनं 1 आणि अपक्षांनी 3 उमेदवारी अर्ज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतले आहेत. या मतदारसंघात भाजपचे निर्णायक बहुमत असताना देखील त्यांच्यापैकी कोणीच अर्ज घेतलेला नाही. सोलापूर महापालिकेतील 111, झेडपीचे निवडून आलेले सदस्य 68 आणि सभापती 11 असे 79, तसंच जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडून आलेले सदस्य, नगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य असे 426 नगरसेवक मतदान करणार आहेत. एकूण 616 मतदारांपैकी 307 सदस्य भाजपचे आहेत. शिंदे सेनेचे 76 तर राष्ट्रवादीचे 51 आणि ठाकरे सेनेचे 31 सदस्य आहेत. काँग्रेसचे 18 तर शरद पवार गटाचे 29 सदस्य आहेत. विशेष म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद यांच्या सदस्य संख्येपैकी दुपटीहून अधिक अशी 426 एवढी मतं नगरपालिकेमध्ये आहेत. 18 जून रोजी गुप्त मतदान पद्धतीनं सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत 616 मतदार नवे आमदार निवडणार आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे नगरपालिकांच्या नगरसेवकांचे संख्याबळ त्या गटाचा आमदार होऊ शकतो. भाजपकडून अद्याप कोणाचेही नाव निश्चित केलेलं नाही. राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, दिलीप माने, राजन पाटील, शहाजी पवार आदींची नावं फक्त चर्चेतच आहेत. 1 जून पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असल्यानं त्या दिवशीच भाजपचा उमेदवार कोण हे आणि निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट होईल असं दिसतंय. सोलापूर शहर जिल्ह्यात SIR ची प्रक्रिया पारदर्शक झाली पाहिजे, यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांना दिलं पत्र. सोलापूरचे जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांच्या नावे बनावट खातं काढून पैशांची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांनी सायबर सेलकडे केली तक्रार. सोलापूर काँग्रेसकडून कांद्याला भाव मिळावा म्हणून सोलापूर बाजार समितीसमोर जन आक्रोश रास्ता रोको मोर्चा काढला जाणार, खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली माहिती. सोलापूर शहरातील सिद्धेश्वर तलावातील मासे मृत्यू प्रकरणी स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांनी केली पाहणी. अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे तसंच पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे यांना दिल्या विविध सूचना. सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजित अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या सांगता सप्ताहाचं तसंच चित्र व ग्रंथ प्रदर्शनाचं आमदार कल्याण शेट्टी यांच्या हस्ते झालं उद्घाटन. यावेळी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर, माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी, प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांची उपस्थिती. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सोलापूर शहर जिल्ह्यात असलेल्या 420 पेट्रोल पंपांवर तब्बल 2,61,00,000 लिटरचा पेट्रोल आणि डिझेल साठा, कुठेही टंचाई नसल्याचा जिल्हा प्रशासनाचा दावा. अधिक मासानिमित्त पंढरीतील विठ्ठल रुक्मिणी दर्शन 24 तास नसून सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंतच दर्शनाची व्यवस्था, गर्दीत घुसणाऱ्यांविरुद्ध कारवाई, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. सांगोल्यातील विद्यामंदिर प्रशालेतील शिक्षक राजेंद्र ढोले यांचा जनगणनेचं कार्य करताना झाला मृत्यू.
सरकारचा इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न, पण पुरवठ्यावर ताण येईल अशी साठेबाजी कुठेही करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. कोल्हापूरच्या गोकुळ जिल्हा दूध संघाचे निवडणुकीचे बिगुल वाजले. 2 जून पासून ठराव संकलन प्रक्रियेला सुरुवात. 1 जुलैला ठराव दाखल करण्याची अंतिम तारीख. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. पुण्यात डिजिटल कौशल्याचा एक्स्पो, 35 कंपन्यांचा सहभाग. येत्या 30 ते 31 मे दरम्यान क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची शक्यता. अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात भीषण स्फोट, ट्रेनिंग दरम्यान हँड ग्रेनेड फुटून 4 जखमी, 2 कर्मचाऱ्यांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या. मुंबई आग्रा महामार्गावर तिहेरी अपघाताचा थरार, लळिंग घाटात रेतीचा डंपर, कार आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण धडक, 6 जण ठार, 28 जखमी. भोंदू अशोक खरातला ईडीकडून अटक, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई, 13.92 कोटी रोख, मर्सिडीज कार, किलोभर दागिने जप्त. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शालेय शिक्षण विभागाच्या नूतनीकृत बालभवन इमारतीचं आज मुंबईत करण्यात आलं लोकार्पण आणि कोनशिला अनावरण. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या रायूज एव्हेन्यू न्यायालयानं दिली 6 दिवसांची CBI कोठडी. नांदेडमध्ये गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा बुडून मृत्यू. रणवीर शिंगाडे वय 14 आणि गणेश डोंगरे वय 13 हे नगीना घाट परिसरात पोहत असताना ही दुर्दैवी घटना घडली. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम आणि जनावरांची तस्करी रोखण्यासाठी कडक कारवाईचे आदेश. सीमा भागात नाकाबंदी आणि वाहन तपासणी, मंत्री सरनाईक यांचा इशारा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन.